तर नमस्कार मित्रांनो, द्वितीय केदार बाबा मधमहेश्वरच्या दर्शनानंतर मी चाललोय तृतीय केदार आणि जगातील सर्वाधिक उंचीवर असणारे शिवमंदिर अशी ख्याती असलेल्या तुंगनाथकडे. राशीमधून उखीमठ आणि उखीमठमधून नागमोडी वळणाचा घाट रस्ता पार करत येऊन पोचलो चोपतामध्ये. ट्रेक सुरू करण्याच्या अगोदर इथल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि या गेटमधून ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीलाच हे घोडा कच्चर काउंटर दिसले. तुम्हाला जर घोडा किंवा जड बॅगा नेण्यासाठी पोर्टर पाहिजे असतील तर इथे यांचे असे रेट्स आहेत. मधमहेश्वरचा ट्रेक खूपच टफ झाला होता, त्यामुळे मी आपला हळूहळू चालायला सुरुवात केली. हा भाग केदारनाथ वन्य अभयारण्यामध्ये येतो. याची माहिती देणारे हे असे बोर्ड इथे लावलेले आहेत आणि चालताना पण इथलं जंगल बघून ते जाणवत राहतं. 1-1.5 किलोमीटर पुढे आल्यावरती हा मैदानी भाग म्हणजे बुग्ग्यालात मी येऊन पोहोचलो. भारी फोटोजेनिक स्पॉट आहे. मध्येच या मामांचा स्टॉल होता. मामांकडून हा एक ज्यूस घेतला. याला ब्रोहानचा ज्यूस असं म्हणतात. ब्रोहान या उत्तराखंडच्या राज्यवृक्षाच्या फुलापासून हा बनवला जातो. उत्तराखंडच्या वातावरणाचा आपण अंदाज लावू शकत नाही असं म्हणतात, ते खरं आहे. बघा की मी चाललोय, इथं खडखडीत ऊन आणि समोर धुकं जमायला सुरुवात झाली होती. ही लोक बांधकाम साहित्य असं वरती नेताना दिसली. मनात म्हटलं मला इथे एकट्याला चालायला नको नको झालंय आणि ही लोक एवढं जड साहित्य नेऊन कसं काय नेत असतील. मंदिराच्या खाली हा आकाशकुंड आहे, पण आता त्यात पाणी नव्हतं. फायनली मंदिराचे दर्शन झाले. जगातील सर्वाधिक उंचीवरील शिवमंदिर म्हणजे 17,073 फुटांवरील हे मंदिर. इथं भगवान शिव बैलाच्या भुजांच्या स्वरूपात अवतरित आहेत. दर्शन करून मन भरून पावलं. परत उखीमठमध्ये आलो आणि इथल्या प्रसिद्ध अशा ओंकारेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी आलो. सुरुवातीचीच ही भव्य कमान आणि त्यावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. आतमध्ये 3 बाजूला ओवऱ्यासारखा भाग असून त्यावर पण लाकडी नक्षीकाम आहे. मधमहेश्वर आणि केदारनाथचे कपाट ज्यावेळी बंद होतात त्यावेळी या दोन्ही केदारांचा मुक्काम याच ओंकारेश्वर मंदिरात असतो.